ठरलं तर मग मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की अर्जुन आता पूर्णपणे ॲक्शन मोडमध्ये आला आहे. महिपतचा पत्ता कट करण्यासाठी त्याने आपली चाल खेळली आहे. जेलमध्ये महिपतला भेटायला गेलेला अर्जुन त्याच्या डोळ्यात डोळी घालून त्याला आव्हान देतो. अर्जुन अत्यंत शांतपणे पण तितक्यात जरबेने म्हणतो, महिपत, काही पत्ते कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी ते लपत नाहीत. तुझा हुकमाचा पत्ता मला आता नीट समजला आहे. बदामचा राजा की हुकमाची राणी, साक्षी महिपत शिखरे. अर्जुनच्या तोंडून साक्षीचं नाव ऐकताच महिपतच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो. आपला सर्वात मोठा गुपित अर्जुनचं कसं कळलं या विचाराने महिपतला मोठा धक्का बसतो. दुसरीकडे कोर्टाच्या आवारात तणावाचं वातावरण आहे. तिथे अर्जुन, सायली आणि नागराज आमनेसामने येतात. नागराज स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करत अर्जुनला म्हणतो, अर्जुन, तुझं नक्की काय चाललंय आहे? तुला चांगलं माहिती आहे की यात माझा काहीही संबंध नाही. नागराजला जेव्हा पोलीस आत घेऊन जाऊ लागतात तेव्हा अर्जुन त्याच्या जवळ जातो आणि त्याच्या कानात एक असं सत्य सांगतो ज्याने नागराजची झोप उडते. अर्जुन म्हणतो, नागराज, तुला जे वाटतंय ना की महिपत तोंड उघडणार नाही कारण त्याचा हुकमाचा पत्ता तुझ्याकडे आहे, तर लक्षात ठेव, तो पत्ता मी लवकरच जगासमोर आणणार आहे. हे ऐकताच नागराजच्या पायाखालची जमीनच सरकते. अर्जुनने आता नागराज आणि महिपत या दोघांचीही नाकेबंदी केली आहे, हे या प्रोमोवरून स्पष्ट होत आहे. आता अर्जुन साक्षीला कोर्टात कसं खेचणार आणि रविराज प्रतिमाला न्याय मिळवून देणार का, हे पाहणं रंजक ठरेल. आणि इथेच हा प्रोमो संपलेला आहे. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.